चिकन बिर्याणी हा भारतातला खूप प्रसिद्ध असा शाही पदार्थ आहे. सुगंधी मसाले, मऊसर चिकन आणि लुसलुशीत बासमती तांदळाची परत परत लागणारी चव यामुळे हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. जर तुम्हाला घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी चिकन बिर्याणी बनवायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तर मग आपण एका भांड्यात चिकन घेऊया. त्यात दही, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, हळद मी इथे अर्धा चमचा घेते, 1.5 चमचा लाल तिखट, 3 मोठे चमचे बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, आलं लसणाची पेस्ट घालून घेते. हे सर्व नीट मिसळून चिकनच्या प्रत्येक तुकड्यावर मसाला लागू होईल याची खात्री करून घेते. हे मिश्रण 3 ते 4 तासांसाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवते. बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवते. एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा. त्यात दालचिनी, जिरे, लवंगा, तेजपान, 3-4 हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने, तेल, अर्धा लिंबू त्यात पिळून घेते. त्यामुळे तांदूळाला मसाल्यांचा स्वाद येतो. पाणी उकळल्यानंतर त्यात शिजवलेला तांदूळ घालून घेते. त्यात चवीनुसार मीठ आणि ते छान आपण मिक्स करून घेऊया. तांदूळ 70% शिजेपर्यंत शिजवा. तांदूळ लगेच गाळून बाजूला ठेवा म्हणजे ओव्हरकुक होणार नाही. एका जाडसर भांड्यात मी चिकनचे मिश्रण काढून घेते. त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक उभा चिरून तळलेला कांदा, तेल घालून घेते. आता ते छान मिक्स करून आपण गॅसवर ते 5 मिनिटं होऊ दे. 5 मिनिटानंतर आपण त्यात सर्व भात घालून घेऊया. त्यात मी वरून कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा घालते. मी वरून फूड कलर यूज केला आहे. हा ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायला तर घालू शकता, स्किप करू शकता. आता यात मी 3-4 चमचे तूप घालून घेते. आता भांडे झाकून मी 30 ते 35 मिनिटं मंद आचेवर होऊ देते. पातेले तव्यावर ठेवते. 35 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी रेडी आहे. तर कशी वाटली आपली चिकन बिर्याणी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.